प्रत्येक सामन्यात वेगळी परिस्थिती असते. दबावाच्या क्षणी ज्यांची बॅट बोलते, संयम, शिस्त आणि कॅल्क्युलेटिव्ह खेळ करणारे गाव रांजणी जावली क्रिकेटचा वंडर बॉय, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि संघाला गरज असताना धावून येणारे फलंदाज अजिंक्य आशा ज्ञानदेव बेलोशे. स्वागत करूया चॅम्पियन टॉक्स विथ लवशेमध्ये. नमस्कार, मी मराठी क्रिकेट समालोचक लव जनाबाई पांडुरंग जाधव आणि आजचा हा संवाद खूप खास आहे. नमस्कार राजू दादा. नमस्कार. आज ज्या लेवलला तुम्ही क्रिकेट खेळत आहात, ज्या प्रकारचं ज्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहात, परंतु क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात तुमच्या कशी झाली? माझ्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात झाली आमचं दुर्गादेवी उद्यान आणि माझं गाव रांजणी. इकडून माझ्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात झाली. तिथे रबर बॉल, टेनिस बॉल जे सर्वच प्लेयर माझ्यामध्ये स्टार्टिंगला खेळतात तशीच माझी पण सुरुवात झाली. देन मग 10वी पास झाल्यानंतर वडिलांनी मला नॅशनल क्रिकेट क्लबला टाकलं ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट. म्हणजे त्याची वाटचाल खरं तर प्रोफेशनल क्रिकेटची तिकडनं झाली. नॅशनल क्रिकेट क्लबला 2007 मध्ये आय थिंक मी जॉईन केलं. अँड देन त्याच्यानंतर मग तो माझा पॅशन क्रिकेटबद्दलचा जो होता तो मला कळायला लागला की ॲक्च्युअल क्रिकेट काय असतं ते क्लब जॉईन केल्यानंतर. आणि मग अशा माझ्या प्रवासाची सुरुवात होती. ते अजून प्रवास चालूच आहे. सुरुवातीला क्रिकेट ज्यावेळेला खेळायला चालू केलं, एक स्वप्न होतं की आवड? क्रिकेट हे स्वप्न, आवड म्हणण्यापेक्षा क्रिकेट हे माझं पॅशनच होतं फ्रॉम आय थिंक चाइल्डहुड. मी 2nd स्टँडर्डला असेन तेव्हापासूनच मला क्रिकेट तेवढं आवडायचं. म्हणजे इकडनं गावाला जाऊन आपण म्हणतात ना की मे महिन्यात पण ते 1.5 महिना क्रिकेट, देन इकडे आल्यावरती पण क्रिकेट. फक्त ते लोकल क्रिकेट होतं. प्रोफेशनल क्रिकेटची सुरुवात ही 2007 पासून झाली. 2007 ते 2025 तुम्ही प्रोफेशनल व्यवसाय क्रिकेट खेळत आहात. परंतु सुरुवातीला विचार केला इयत्ता दुसरीपासून सुरुवात चालू झाली क्रिकेटची, आणि सुरुवातीला फॅमिली सपोर्ट कसा होता की आपला मुलगा क्रिकेट खेळतोय आणि वडील असतील, आई असतील, त्यांनी साथ कशी दिली? एरियामध्ये क्रिकेट खेळताना कसं व्हायचं की मी थोडा चांगला खेळायचो. म्हणजे माझा प्रत्येक मॅच मध्ये 100% असायचं. मग ती लोकल मॅच असो किंवा कोणतीही टुर्नामेंट, सर्व सिनियर जी मुलं आहेत आमच्या इकडची खेळलेल्या आधी ते बोलायचे वडिलांना की याला नेटला टाका तुम्ही, हा चांगला खेळेल. पण परिस्थिती कारण वडील कसे त्यावेळेस त्यांना टाकू. देन मग अभ्यासाकडे माझं कमी लक्ष असायचं. तर मला पप्पांनी सांगितलं की तू 10th पास झाल्यानंतर मग तुला मी इथे टाकेन, नेट्सला टाकेन. मग माझ्या पण मनात ते होतं की बाबा आपल्याला नेट्सला जायला मिळणार. मग देन मग तो एक प्रवास 10th पास झालो लकीली म्हणजे इतिहासात तर काठोकाठच पास झालो. देन पण ती मेहनत ऍक्च्युली ती क्रिकेटसाठी होती, 10th पास करण्यासाठी नव्हतीच. तर मग क्रिकेट तिकडे पप्पांनी मग जस्ट 10th पास झालो मे मध्ये. देन मग आय थिंक ऑक्टोबर मध्ये मी क्रिकेट जॉईन केलं, कारण तो सीझनच स्टार्ट होतो क्रिकेटचा ऑक्टोबर पासून. मग नॅशनल क्रिकेट क्लबला आमच्या इकडचा एक मुलगा आहे एरियातलाच, तो जायचा. मग त्याच्या थ्रू आम्ही तिथे गेलो नॅशनल क्रिकेट क्लबला. आणि मग तिथे सुधीर नाईक सर होते, प्रीतम शिंदे म्हणून एक सर होते. मग त्यांनी मला बघितलं खेळताना. 2-3 महिनेच आय थिंक मी प्रॅक्टिस केली असेल. आणि 3 महिन्यानंतर साऊथ मुंबई म्हणून लोकल टुर्नामेंट होती. त्यात मला खूप नावाजलेली टुर्नामेंट. आता त्या टुर्नामेंट म्हणजे ऑलमोस्ट T20 वगैरे झालं, तेव्हा 45 ओव्हरच्या व्हायचा. सो मला त्यात खेळायला घेतलं त्यांनी, फक्त फिल्डिंगच्या जोरावरती घेतलं की हा मुलगा फिल्डिंग चांगली करतो. आणि मी पहिला माझा बॅटिंग नंबर होता आय थिंक 10 नंबरला मी बॅटिंगला गेलेलो. 10 नंबरला. आणि तिथे मी 27 नॉट आउट केलेले आणि त्या मॅच मध्ये 3 रनआउट काढलेले. आणि हा माझा क्रिकेटचा फर्स्ट साऊथ बॉम्बेचा स्टार्ट होता. एक नंबर. सुरुवातीला बॅटिंग नंबर 10, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून तुमची ओळख. परंतु एक सामान्य घरातला मुलगा ज्यावेळेला लेदर चेंडू हातामध्ये घेतला, त्यानंतर तिथे किती स्ट्रगल केलं आणि त्या क्रिकेटला तुम्ही कसं अडॉप्ट केलं? ऍक्च्युली मी कधीच बॉलचा फरक नाही पाहिला की लेदर बॉल क्रिकेट आहे किंवा टेनिस बॉल क्रिकेट आहे. माझ्यासाठी क्रिकेट हे बाउंड्री लाईनच्या जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता ना आणि तो क्रिकेटची मॅच असते, मग तो कोणताही बॉल असो, तिथे तुम्हाला 100%च द्यायचे. फक्त फरक एवढा आहे, टेनिस बॉल क्रिकेट हे खूप शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि लेदर बॉल क्रिकेट हे थोडं लॉंग फॉर्मॅट आहे. भले T20 असेल किंवा तो डेज फॉर्मॅट असेल, तिथे तुम्हाला पेशन्स टेस्ट केले जातात तुमचे. आणि टेनिस बॉल क्रिकेट हे एकदम फास्ट क्रिकेट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय एकदम फटाफट घ्यावे लागतात. आणि लेदर बॉल क्रिकेट स्टार्टिंगला फिल्डिंग आणि बॅटिंग वरती खूप जास्त फोकस होता. बॉलिंग वरती एवढा म्हणजे नव्हताच. मॅडम बॉलिंग ऑलराऊंडर हे थोड्या वेळाने म्हणजे गरज पडली टीमला तर ऑफ स्पिन टाकून देणे, पण फिल्डिंग वरती जास्त फोकस असायचा.
बेसिकली मी पॉइंटलाच फिल्डिंग करायचो. कोणत्याही टीम मध्ये खेळा, पॉइंटला फिल्डिंग केल्यामुळे आजही माझ्याकडे 17 ब्रेक स्टंप आहेत ए Wow. डिव्हिजन क्रिकेटमध्ये, जे मी रनआउट करून ते स्टंप तुटलेले आहेत आणि एक ते नंबर. 17च्या 17 स्टंप माझ्याकडे अजून पण आहेत. सुपर. जास्तच असतील मे बी. आणि मला आमचे ए डिव्हिजन मी स्टार्ट केलं ऍक्च्युली खेळायला 2011 मध्ये नॅशनल क्रिकेट क्लबला. त्याआधी अंडर-19 मुंबईसाठी मी ध्रुव पांडव ट्रॉफी खेळलोय. वाव. पंजाबला गेलेलो मी. तिथे माझ्या टीम मध्ये सरफराज खान, आपला पृथ्वी शॉ होता, जय बिस्ता होता. मग मला एकच मॅच संधी मिळाली, पण तिथे काही जास्त परफॉर्मन्स करता आला नाही, कारण शेवटची मॅच संधी मिळाली त्याच्यात पण 8-9 नंबरला बॅटिंगला पाठवलं. त्याच्यामुळे एवढं, आणि त्याच्यात ते लास्ट इयर होतं. त्याच्यानंतर माझं 23चं वर्ष आलं आणि मी तिथे ए डिव्हिजन खेळायला लागलो. आणि हा प्रवास एकदम असा खडतरच होता. म्हणजे कसं, एज संपत गेलं माझं. 10 झाल्यानंतर 16 ऑलमोस्ट संपल्यानंतर मी क्रिकेट चालू केलेलं. आणि साऊथ मुंबई खेळून मी ऑलमोस्ट तिथेच होतो 2 वर्ष 3 वर्ष. आणि अंडर-19च्या शेवटच्या वर्षी मी आय थिंक स्टेट क्रिकेटला एक म्हणतात ना सुरुवात झालेली. पण ते वर्ष संपतं ऑक्टोबर मध्ये, असं असतं त्यांचं फॉर्मॅट आहे. तो ऑक्टोबर टू 1 तारीख 2 तारीख असं काहीतरी आहे. त्या फॉर्मॅटमध्ये मी बसत नव्हतो. मग तो 23 आणि ओपनच झालं. मग तिथे सर्व आपल्या ज्या सिलेक्शन मॅचेस असतात 25 अंडर शालिनी बालेकर हे सर्व खेळले. पण कसं, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला क्लब क्रिकेटला बरेच रन करावे लागतात. असं असतं. जसं तुम्ही उल्लेख केलात की क्लब क्रिकेटला पोहोचण्यासाठी परिश्रम करावे लागतात, परंतु त्या क्रिकेटच्या काही अशा अविस्मरणीय आठवणी ज्या अजूनही लक्षात आहेत? नक्कीच. जेव्हा अंडर-19 क्रिकेटमध्ये चालू होतं तेव्हा प्रीतम शिंदे सर आमचे कोच होते. आणि सुधीर नाईक सर मला नेटमध्ये बॅटिंग करताना आणि फिल्डिंग करताना नेहमीच बघायचे. तर त्यांचा आवडता म्हणजे फिल्डर म्हणजे त्यापैकी एक बोलतात ना खेळाडू, तो मीच होतो. आणि मला नेहमी सांगायचे की तू ही गोष्ट कर, तू ही गोष्ट कर. एखादा असतो ना कोचचा एक बेस्ट फिल्डर, तसं होतं. आणि मला अपॉर्च्युनिटी होती विक्टरी क्लब कडून खेळण्याची ए डिव्हिजनला. आणि आमचा क्लब आम्हाला नॉकआउट आणि साऊथ मुंबई वगैरेच खेळत होता. तर नाईक सरांनी पुश केलं. त्यावेळेस ए डिव्हिजनला आमच्या टीम मध्ये सर्व लेजंड्स होते. आणि काही लेजंड्स तर अजूनही खेळतात. जसा सिद्धेश लाड झाला, रोहन दादा झाला, आणि बरेच होते. स्वप्नील प्रधान होता. आणि आमचे कॅप्टन होते राजेश पवार सर, ओंकार गुरव होते. ते पण रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत. सर्वच प्लेअर ज्या इंडिया टीमला म्हणजे ऑलमोस्ट रणजी ट्रॉफी बऱ्याच वर्ष खेळलेले आहेत. त्या संघामध्ये मला जागा मिळाली खेळण्यासाठी. आणि तालीम शील्डला मी माझा डेब्यू केला ए डिव्हिजनचा. आणि 2011-12 आय थिंक डेब्यू झाला. एप्रिल आय थिंक मार्च किंवा फेब मध्ये ती टुर्नामेंट होती आणि माझा डेब्यू झाला त्या टुर्नामेंटला. प्रथमेश पवार नाना पण आमच्या टीम मध्ये होता. सो मला 4-5 नंबरला खेळण्याची संधी दिली त्यांनी. 6 मॅचच्या टुर्नामेंटमध्ये माझे 4 50 होते आणि 1 100 होते. सुपर. आणि व्हेरी फर्स्ट टुर्नामेंट माझी अशी चांगली गेल्यानंतर माझं थोडं नाव झालं. आणि प्लेयर सर्व ए डिव्हिजन खेळले, त्यामुळे त्यांना पण विश्वास बसला माझ्यावरती की हा मुलगा आपल्यामध्ये आता सर्वाइव्ह करू शकतो. आणि त्या आधीचा किस्सा असा होता की मी ए डिव्हिजनला सहज असा मॅच बघायला जायचो, कारण आवड होती. आणि आमच्या सगळ्यांच्या कार्डवरती, एमसीए कार्डवरती नॅशनल क्रिकेट क्लब ऍड केलेलं होतं. आणि ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून ए डिव्हिजनच्या संघाकडे, आमच्या नॅशनलच्या संघाकडे 11च फिल्डर होते. आणि मी 12वा फक्त पाणी द्यायला. आवड की ए डिव्हिजनच्या संघात पाणी द्यायला. ए डिव्हिजन खेळण्याच्या 1 वर्ष कट अगोदरचा मे महिना 2000 आय थिंक 10चा मी फिल्डिंग करायला गेलो. पहिला कॅच सुटला फाईन लेगला माझ्याकडून. देन मग मी स्वतःच फ्रस्ट्रेशन झालं. एकदम असं म्हणजे डोकं वगैरे फिरलेलं. पहिलाच कॅच आणि मी संघातला बेस्ट फिल्डर आहे. ए डिव्हिजनचा नाही पण खालती मी बेस्ट फिल्डर, आणि माझ्याकडून पहिलाच कॅच सुटला. देन कट टू 3rd ओव्हर मध्ये भावेश पवार बॉलिंग करत होता. रणजी ट्रॉफी प्लेअर, तुम्ही नाव ऐकलं असेल. मुंबईला रणजी ट्रॉफी खेळलाय भावेश दा. हे माझे सिनियर प्लेअर. सेकंड कॅच पण ड्रॉप झाला. देन मग लंच झाला. लंच मध्ये मला वाटलं की सर्व प्लेअर आता मला ओरडणार, पण एवढं ए डिव्हिजनला सपोर्ट करतात जर तुम्ही नवीन असाल तर. त्या संघाने मला सांगितलं की तू काळजी नको करू, आम्हाला तुझ्याबद्दल सर्व माहिती की तू बेस्ट फिल्डर आहेस, तू करशील नंतर ग्रॅब, वेळ घे, शांतपणे फिल्डिंग करूशील. आणि त्या मॅच मध्ये नंतर मी 2 रनआउट पण काढले. 1 नंबर. आणि देन मग तो प्रवास सुरू झाला. कट नेक्स्ट इयर मी ए डिव्हिजन खेळलो. आणि मग मला राजेश पवार दादांनी नाव दिलं रिस्की पॉन्टिंग म्हणून. वाव. कारण मी एकदम रिस्क फ्री क्रिकेट खेळायचो. बॅटिंग असो, बॉलिंग असो. बॉलिंग तर फार कमी. देन मग फिल्डिंग मध्ये तर
खूप स्ट्रगल केलं, फिल्डिंग खूप प्रॅक्टिस करायचो. देन मग ते जाऊन फिल्डिंग तर इनबिल्डच होती, कारण सातारामध्ये तुम्हाला माहिती असेल की वावरांची ग्राउंड असायची, हो. त्याच्यात आम्ही डाईव्ह मारून कॅचेस पकडायचो, बांधा असतं. बांधांवरून डाईव्ह मारून कॅचेस पकडायचो. सो तो मोठ्या ग्राउंडवर फिल्डिंग करणं एवढं अवघड जात नाही, त्याच्यामुळे फिल्डिंग हा विषय माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे. जेवढं बॅटिंग बॉलिंग मध्ये प्रेफरन्स मी आज जेव्हा क्रिकेट खेळतो, कोणत्याही प्लेअरला मी ऍज अ फिल्डर त्याचा जो अप्रोच असतो ना, तो त्याचा बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये नेहमी येत असतो. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलात, पहिल्या 2 कॅचेस सुटल्या आणि त्या सुटलेल्या कॅचेस नंतर असं वाटलं की आपला आत्मविश्वास कमी होतोय, आणि त्यानंतर तुम्ही कमबॅक ज्या प्रकारे केलं, तिथे स्वतःला कसं सांगितलं की मी बेस्ट फिल्डर आहे, मी माझे सर्वोत्तम देईन? नक्की, जेव्हा पहिल्या 2 कॅचेस सुटल्या, तर दिनेश साळुंके होता बॅट्समन, राजस्थान रॉयलला IPL खेळतो, त्याच्याच 2 कॅचेस सुटल्या. देन मग मला असं वाटलं की सिद्धेश दादा कॅप्टन होता त्या मॅचला, राजेश दा पण होते, पण सिद्धेश दादा लीड करत होता. आणि सिद्धेश दादाने मला सांगितलं की टेन्शन नको घेऊ, काय नाही, होतं असं, प्रत्येक प्लेअर कडून होतं. सो तो कॉन्फिडन्स माझ्यात बूस्ट झाला की जर एखाद्याने जर मला नेगेटिव्ह कमेंट्स दिल्या असत्या त्यावेळेस ना, सो तो एक बेस्ट फिल्डर आज मला ती कॅटेगरीमध्ये म्हणजे मोजलं जातं मुंबई क्रिकेटमध्ये. कधीतरी कॅचेस तर सुटल्यात माझ्याकडनं, पण असं नाहीये, इझी कॅचेस पण सुटल्यात, पण काही डिफिकल्ट कॅचेस आहेत माझ्या की ज्या मी बनवल्या आहेत. रनआउट्स आहेत, सिंगल रन ए डिव्हिजनला तुम्ही नाही देऊ शकत, बरोबर, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये. सो पॉइंट ही सगळ्यात डिफिकल्ट पोझिशन आहे. तिकडे मी कमीत कमी ए डिव्हिजनला आत्ताही, जेव्हापासून स्टार्ट केलंय आत्ताही, आणि माझं असं म्हणजे मी स्वतःलाच असं ठरवून ठेवलं, जोपर्यंत लेदर बॉल किंवा कोणताही क्रिकेट खेळेन मी पॉइंटलाच फिल्डिंग करणार. एक नंबर माझं हे ध्येय आहे की तिथपर्यंत आपण तेवढं फिट राहायचंय, आणि तो कॉन्फिडन्स मला तिकडनं मिळाला जो अजूनपर्यंत आहे. एक नंबर बोला सर तुम्ही. जर एखाद्या तरुण खेळाडूला तुमच्यासारखा सर्वोत्तम फिल्डर बनायचं असेल, चांगला क्षेत्ररक्षक, तर त्याने मेहनत कशी करायला पाहिजे? हार्डवर्क आणि रोज फिल्डिंग प्रॅक्टिस. तुम्ही भले नेट्स मध्ये आज सर्व प्लेयर जर मी बघतो, जेवढे यंगस्टर आहेत ते सर्वजण नेट्स मध्ये येतात, 1-1 तास बॅटिंग करतात, 1.5 तास बॅटिंग करतात. बॉलर्स आहेत, बॉलिंग करतात. पण आजचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय ना, जर तुम्ही एक चांगले फिल्डर नसाल ना, तर तुम्हाला संघामध्ये खूप कमी चान्स दिला जातो. ऑरच नाहीतर मग तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की बॅटिंग करत असाल प्रत्येक मॅचला 100 करा, आणि बॉलिंग करत असाल तर प्रत्येक मॅचला तुम्हाला 5 विकेट्स काढाव्या लागणार. त्याच्यामुळे फिल्डिंग हा पार्ट खूप इम्पॉर्टंट झालाय. आणि तुम्ही बघता आजकाल सर्व फास्ट बॉलर, पण साऊथ आफ्रिका असो, ऑस्ट्रेलिया असो, आपला इंडियाही असो, सर्व फास्ट बॉलर फिल्डिंग मध्ये सुद्धा मेहनत घेतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर बघायलाच नको, अतिशय ब्रिलियंट कॅचेस तर टेनिस बॉल क्रिकेटमध्येच घेतले जातात. टेनिस बॉल, लेदर बॉलचा तुम्ही उल्लेख केलात, परंतु मुंबई नाही तर संपूर्ण भारतातील सगळ्यात आव्हानात्मक क्रिकेट कांगाली. आणि कांगालीच्या काही आठवणी तुमच्या, कारण ते पावसामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट असतं, आउटफील्ड ओली असते आणि हवामान पूर्णपणे ढगाळ. कांगालीची सर्वात बेस्ट आठवण म्हणजे माझी आणि भावेश पवारची पार्टनरशिप अगेन्स्ट आय थिंक पयाडे असेल. माझी आणि भावेश पवारची 180 रनांची 7th विकेट साठीची पार्टनरशिप होती. मी 94 केलेले आणि सागर मिश्राच्या बॉलिंगला कव्हर्सला आउट झालेलो, आणि भावेश पवारने आय थिंक ती मॅच 80 और समथिंग 80-90, भावेश पवारने 100 केलेले त्या मॅचला. सो आमची 180 रन्सची पार्टनरशिप झालेली तिथे. तो कांगालीचा अविस्मरणीय क्षण आहे. आणि देन 2014 मला नॅशनलला लीड करायला मिळालं. राजू सुतार सर माझे सर्वात फेवरेट कोच, आता किशोर वाघेला सर आहेत, माझे फेवरेट कोच आहेत आता ते, बिकॉज त्यांचा बोलण्याचं जे पद्धत आहे ना प्लेअर सोबत, ती बुस्टअप करते प्रत्येक प्लेअरला. सेम राजू सर पण तसेच आहेत. आणि असे जेवढे पण कोचेस माझ्या लाईफ मध्ये आले ना, दीपक पाटील सर, जय बिस्ताचे बाबा, गोकुल बिस्ता सर, देन मग प्रीतम शिंदे सर आमचे, त्यांचे पहिले कोच होते, सुधीर नाईक सर, वन ऑफ द ग्रेटेस्ट. कारण ते टेक्निक तर त्यांना हवीच होती, पण टेक्निक सोबत माइंडसेट कडे कसं लक्ष दिलं जातं ना, कोणता प्लेअर, कोणता बोलतात नाही मुंबईतला एक चोर क्रिकेटर, खडूस क्रिकेटर कसा घडवायचा, ह्या सर्व कोचेस कडून शिकायचं. खडूस प्लेअर घडवणं ह्या सर्व आपल्या मुंबईच्या कोचेसलाच येतं माझ्या मते तरी. अजून तरी मी जेवढं क्रिकेट बघतोय पण आणि खेळलोय पण ना, सर्वात खडूस प्लेअर घडवणारी मुंबईच आहे. आणि बेस्ट आठवण म्हणजे सूर्यकुमार यादव सरच म्हणेन, मी दादा म्हणतो त्यांना. पारसी अगेन्स्ट मॅच होती आणि त्यांनी 190 काहीतरी 230 केलेले, आणि आम्हाला 180 रन्स लागत होते जिंकायला. आमच्या 6 विकेट गेलेले.
आणि माझा ड्रीम प्लेअर होता सूर्यकुमार यादव. हो. कारण मी रणजी ट्रॉफी बघायचो, सूर्यकुमार यादव सारखा म्हणजे स्वीप तर क्वचितच बघितलं असेल त्यांच्यासारखा मारणं. एकाच बॉलला ते 4 ठिकाणी स्वीप मारतात, एकाच बॉलला. वाव. की तुम्ही इकडे प्लेअर लावलाय स्क्वेअर लेगला तर ते फाईन लेगला स्वीप मारणार, फाईन लेगला प्लेअर स्क्वेअर लेगला आणि फाईन लेगला प्लेअर लावला तर तोच बॉल मिड विकेटला स्वीप मारणार, मिड विकेटला प्लेअर लावला तर तोच बॉल ते काव कॉर्नरला स्वीप मारणार. त्यांच्याकडे एवढे शॉट्स आहेत. मग ते बघून मी त्याच दिवशी ठरवलं की हेच माझे आयडल आहेत आणि अजून पण तेच माझे आयडल आहेत. आणि त्या दिवशी त्यांनी मला खेळताना बघितलं आणि त्यांचे KKRचे नवीन ग्लोव्ज मला दिले. वाव. आणि त्यावेळेस ते KKRला व्हाईस कॅप्टन होता. आणि त्या दिवशी सिद्धेश लाडने समोरून त्यांना सांगितलं की हा अजिंक्य बेलोसे हा तुझा फॅन आहे. आणि सूर्या सरांनी मला समोरून सांगितलं की मैं भी आज से तेरा फॅन हूँ जो तूने बॅटिंग किया. म्हणजे मी तिथपर्यंत मॅच फिनिश नाही केली मी, आम्ही 20 रनने मॅच हरलो. पण तो एक अविस्मरणीय क्षण होता ए डिव्हिजनचा. आणि कांगालिक 2014 सगळ्यात बेस्ट क्षण माझ्या आयुष्यातला होता. नॅशनल क्रिकेट क्लब माझ्या इकडे म्हणतच म्हणाल तुम्ही असं आहे, कारण तिकडनं माझी सुरुवात झाली. आता मी त्या क्लबला खेळत नाहीये काही कारणास्तव. पण नॅशनल क्रिकेट क्लबला 2014ला रात्री 11 वाजता राजू सुतार सर कोच, ओमकार गुरव सर आणि पुष्कराज चव्हाण हे 2 सिनियर प्लेअर आमच्या, त्यांचा मला फोन येतो की आम्ही दोघे नाहीये, उद्या तू टीम लीड करतोयस आणि आपल्याला मॅच मस्ट विन आहे. फोर्ट विजय अगेन्स्ट आमची मॅच होती आणि आम्हाला मस्ट विन मॅच होती. आणि मस्ट विन मॅच मध्ये मला कॅप्टन बनवलं. देन असं बर्डन असतं की जर तुम्ही कांगालिक जर ती मॅच हरताय तर तुम्ही खालती जाताय बी डिव्हिजनला. आणि नॅशनल सारखा क्लब, एवढा चॅम्पियन क्लब जर बी डिव्हिजनला जातो तर ते सगळं कॅप्टन वरती येणार. हे माझ्या माइंडसेट मध्ये रात्रीपासून मग प्रिपरेशन चालू होते, कोणाला कसं युज करायचं काय काय. सो टीम ऑलरेडी आलेली वरतून लिहून पाठवलेली, माझ्यावरती फक्त कॉल होता बॅटिंग का फिल्डिंग घ्यायची, कारण टॉसला मी जाणार. सो लकीली मी टॉस जिंकलो, आम्ही फिल्डिंग घेतली आणि फोर्ट विजयला रिस्ट्रिक्ट केलं 140 मध्ये आणि आम्ही तो स्कोर चेस केला. त्याच्यात सईद लाला, विरारचा एक प्लेअर आहे सईद शेख म्हणून, आणि सुमित ढेकले होता त्या मॅचला नॅशनलच्या टीम मध्ये. आणि मी त्या वर्षी कांगालिकला फॉर्म मध्ये होतो. सो मी एक 35-40 रन एकदम क्विक केले, कारण आम्हाला टीच्या हाफ एन आवर आधी बॅटिंग आलेली आणि त्या 2-2.5 तासाचा आम्हाला स्कोर चेस करायचा होता. आणि शहीद शेखने त्या मॅचला 55 केलेले लोअर ऑर्डरला जाऊन. आम्ही तो स्कोर चेस केला. तो स्कोर चेस केल्यानंतर ते फिलिंग होतं ना, ते एकदम बेस्ट फिलिंग होतं. आज फोर्ट विजय पण माझा आवडताच संघ आहे. त्या संघात पण माझे चांगले मित्र खेळले, पंकज जयस्वाल, विकास सिंग. तो संघ आज डी डिव्हिजनला गेलाय. सो मी तो दिवस आठवतो. जर तो दिवस जर मी 100% दिला नसता आणि सरांनी मला ती, राजू सरांनी अपॉर्च्युनिटी दिली नसती तर आज आमचा संघ कदाचित त्या ठिकाणी असता नॅशनल सारखा. आणि ते सर्व माझ्यावरती आलं असतं की तुला कॅप्टन्सी दिलेली पण तू हरवलंस. पण तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय की ज्या संघासाठी मी खेळलो ए डिव्हिजन आणि त्यांनी मला लीड करायला दिलं कांगालीला. संघाने तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्ही तो सार्थ ठरवलात. परंतु आपण जसं म्हटलं तुम्ही की खडूस क्रिकेट हे मुंबईमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची ओळख आहे, परंतु ऍटिट्यूड आणि माइंडसेट क्रिकेटमध्ये किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप. माझ्या मते हे पण मी सूर्यकुमार यादव कडूनच शिकलोय. कारण त्याची तुम्ही एक मॅच बघितली असेल मुंबई इंडियन्सला, जेव्हा सूर्यकुमार यादव जेव्हा KKRचा कॅप्टन झाला आणि त्या मॅच मध्ये एवढं प्रेशर होतं त्या मॅच मध्ये, तरी ते हँडल केलं त्याने. आणि तो ऍटिट्यूड असतो ना एका प्लेअरकडे की मी जाणार आणि मीच करणार. बाकीचं मला माहिती नाही, मी माझ्या टीमसाठी माझा 100% देणार, माझ्या टीमला मी बाउंड्री लाईनच्या पलीकडे घेऊन जाणार जिंकून. तो ऍटिट्यूड जो त्या माणसाकडे आहे ना, तो मी कोणत्याच प्लेअरकडे कधीच नाही पाहिजे, कधीच म्हणजे मी पाहणार पण नाही. तो एक असा प्लेअर आहे, बाउन्स बॅक करणार ना, ते त्या माणसाकडनं मी शिकलो. जसं तुम्ही सूर्या सरांचा उल्लेख केलात, त्यानंतर मुंबई प्रीमियर लीग तुमच्या आयुष्यातील एक अशी मोठी स्पर्धा की तिथे खेळण्याची तुम्हाला संधी मिळाली. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवरती खेळण्याचा अनुभव तो कसा होता आणि तिथे खेळल्यानंतर तुमच्या क्रिकेटमध्ये प्रगती कशी झाली? क्रिकेटमध्ये 2018-19 फर्स्ट सीझन झाला मुंबई प्रीमियर लीगचा. सो त्यावेळेस असं होतं की कोणाला माहिती नव्हतं ही टुर्नामेंट काय आहे. सो बरेच प्लेयर सिलेक्ट झाले, मी सुद्धा सिलेक्ट झालो. शिवाजी पार्क लायन्सने मला फर्स्ट 65,000ला मला बीड केलं, मला अजूनही आठवत आहे. आणि मी आणि माझा एक खास मित्र आहे प्रथमेश पवार, म्हणजे त्याने आणि मी तब्बल 15 वर्ष क्रिकेट ग्राउंड ते घर असा प्रवास होता. आता तो अमेरिकेत आहे, पण त्या दिवशी आम्ही दोघं त्याच्या घरी बसलेलो ऑप्शन बघत, आणि आमच्या दोघांनाही माहिती होतं की होणार आहे, म्हणजे एक विश्वास होता
पण माझ्या मनात एक होतं की यार कदाचित नाही होणार, एवढी मोठी स्पर्धा आहे. पण धाकधूक मला होती? धाकधूक होती, भरपूर धाकधूक होती. आणि जसं सोल्ड, पहिला तर समीर कोचर सर त्याचे ऑप्शन करत होते आणि त्यांनी माझं नाव घेतलं अजिंक्य बेलोसे. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे अजून तो. पहिले 10 सेकंद कोणी बीडच नाही केलं, असं मला वाटलं अनसोल्ड आहे. पण त्याच्यानंतर मग 2 टीमने बीड केलं आणि माझं झालं सिलेक्शन. सो मला ती खुशी होती नाही की बाबा एक प्रवास मी केला आणि त्याच्यानंतर मग मला ते मिळालंय. एक अचिव्हमेंट थोडी का होईना ती माझ्या मनात होती, ती मला मिळाली. देन मग तिथे मला खेळण्याची संधी नाही मिळाली. आणि मग देन मी एक दिवशी असं आरशात उभं राहिलो आणि बघितलं स्वतःला की काय आपल्यात कमी आहे. देन व्हेरी नेक्स्ट इयर मी त्या सर्व ज्या छोट्या मोठ्या कमी होत्या त्या मी त्या पॉलिश केल्या. काय गोष्टी बाकी होत्या बरोबर, त्या पॉलिश केल्या. देन मग व्हेरी नेक्स्ट इयर मला ठाणे ईगल स्ट्रायकर्सने घेतलं. आणि मग तिथे मी प्रॅक्टिस मॅचेसला सरफराज होता, मी होतो, आम्ही एका टीमचा कॅप्टन होतो प्रॅक्टिस मॅचेसला. देन मग मी रन्स पण केलेले प्रॅक्टिस मॅचला, स्कोअर्स वगैरे बरंच केलेला. पण देन मग तिथेही संधी नाही मिळाली. पण मी तिथे पूर्ण प्रिपेअर होतो त्या वर्षी सेकंड इयरला. देन मग ते बोलतात ना की एक प्रिपेअर्ड आहे पण तिथे एक संधी न मिळणं. पण होतं ते वरच्या लेवलला कसं टीम मॅनेजमेंट वरती असतं बऱ्याच गोष्टी, की कधी आपल्याला खेळण्यास संधी मिळते, कधी नाही मिळत. ठीक आहे, मी त्या गोष्टीबद्दल कधी म्हणजे असं हे नाही करत त्या गोष्टीला की ब्लेम नाही करत. पण तिथपर्यंत जाणं आणि त्या गोष्टी माझ्या मते माझ्या एरियात तरी मीच खेळलो असेल MPL. आणि अजून एक प्लेअर आहे एक हृदय कांडके म्हणून, तो अंडर 23 ला आता मुंबईला होता, 19 ला सुद्धा होता. तो एक प्लेअर आहे, तो एक त्याने कम्पीट केलाय चांगलं इकडे. म्हणजे ह्या एरियातून तुम्ही तिथे त्या स्टेजवर जाणं खूप कठीण आहे, कारण सराउंडिंग नाहीये तशी. बरोबर, एकदम फास्ट आहे सर्व करणं, खूप गोष्टी फास्ट होतात तिथे. तिथे मुंबई प्रीमियर लीग पर्यंत जाणंच खूप मोठी गोष्ट होती. गिरगावमध्ये तुमचं संपूर्ण बालपण गेलं. मुंबई प्रीमियर लीग मध्ये ऑप्शन मध्ये नाव आल्यानंतर कुटुंबाची काय भावना होती? बॅनर लावलेला माझा गल्लीमध्ये, बॅनर लावलेला. आणि मला आठवतं अजूनही 1 मे होता आणि तनुष कोटियान आणि सिद्धार्थ राऊत दोघेही जणांना मी घरी इन्व्हाइट केलेलं ड्युरिंग द MPL. आणि आमचा इथे सत्कार केला तिघांचाही, स्टेज बांधलेला इथे खालती. सर्व गल्लीतले होते पदाधिकारी, अधिकारी, अध्यक्ष वगैरे, त्यांनी माझा सत्कार केला गल्लीत, माझा, राऊतचा, तनुषचा. इथेच आम्ही जेवलो पण माझ्या घरी. ती सगळ्यात बेस्ट फिलिंग होती की तुम्ही ज्या एरियात राहता तिथे तुमचा बॅनर लागतोय तुमच्या अचिव्हमेंटमुळे, खूप मोठी गोष्ट असते. आणि फॅमिली म्हणजे माझ्या आईने आणि पप्पांनी त्यावर्षी आय थिंक फर्स्ट टाइम वानखेडे बघितलं ना, फर्स्ट टाइम फुल पॅक हाऊस वानखेडे बघितलं त्यांनी. देन मग व्हेरी नेक्स्ट डे आईचा आणि पप्पांचा फोन येतो MPLच्या फायनलच्या दिवशी. फायनल आम्ही खेळलो त्या वर्षी, फुल पॅक हाऊस होता. म्हणजे आय थिंक विरारची टीम फायनलला आलेली, त्या टीमचं ट्रम्प नाईट रायडर फायनलला आलेली आणि ते लोक फायनल जिंकले फर्स्ट इयर. शिवम आमच्या टीम मध्ये होता दुबे. एवढा पॅक हाऊस होता ना की आम्हाला असं वाटत होतं की इंटरनॅशनल क्रिकेटचा वर्ल्ड कप चालू होती का, अशी माझ्या आईची भावना होती. आणि व्हेरी नेक्स्ट डे तिचा मला कॉल येतो, बोलते की पुन्हा तुमच्या ग्राउंडवरती मॅच बघायला नाही येणार, कोण काय करतंय ते मला समजतच नव्हतं. सो अशी भावना होती, कारण त्यांनी कधी वानखेडे बघितलं नव्हतं आणि माझा पूर्ण एरिया सपोर्ट करायला होता पूर्ण. त्या वर्षी विनोद कांबळी सर आमचे कोच होते आणि विनोद राघवन सर आमचे हेड कोच सुद्धा होते त्या वर्षी. अशा भावना होत्या आमच्या फॅमिलीच्या की एवढं सर्व मोठं असतं हे त्यांनी बघितलं नव्हतं कधी क्रिकेट विश्व. एक सामान्य कुटुंब ते वानखेडे स्टेडियमचा हा प्रवास अविस्मरणीय होता. त्यानंतर तुम्ही अगदी परदेशात देखील गेलात खेळण्यासाठी, आणि तिथे गेल्यानंतर मग तिकडचं क्रिकेट आणि आपल्या भारतातील क्रिकेट काय फरक आहे? सर्वात पहिला तर मी परदेशात गेलो आउट ऑफ मुंबई, थँक्स म्हणेन ज्वाला सरांना, यशस्वीचे कोच. ज्वाला सरांकडे मी एअर इंडियाला असं ट्रायल्सला गेलेलो. एक टुर्नामेंट होती त्यांची मित्सुबिशी T40 म्हणून 40 ओव्हरची टुर्नामेंट असायची. सो त्यात मी एकाच मॅच मध्ये 160 रन्स आणि 5 विकेट घेतलेल्या. सो त्यांनी मला तिकडनं पिक केलं आणि मग मला 2009 ला श्रीलंका टूरला घेऊन गेले. वाव. आणि माझी फर्स्ट टूर होती ती आउट ऑफ इंडिया. देन मग 2011 ला परत आम्ही श्रीलंकेला गेलो. आणि मग देन गोरखपूर, नेपाळ, मलेशियाला गेलो सरांसोबतच. मलेशियाला शशी कदम, मी आणि शशीदाता वन ऑफ द बेस्ट इन मुंबई क्रिकेट. आणि मलेशिया माझी सेकंड टूर होती. देन मग
2022 मध्ये जेव्हा माझं नॅशनल सुटलं हा. काही कारणास्तव, हा. आणि मग मला किशोर वाघेला सरांनी DTDC ला घेतलं, हा. आणि मुस्लिम युनायटेडला राजेश तांडेल सरांनी मला तिथे खेळण्याची संधी दिली. हं. आणि किशोर वाघेला सरांनी माझं क्रिकेट बघितलेलं होतं आधी पण, आणि लॉकडाऊन चालू होतं. हं. तो किशोर सरांनी एकही मॅच न खेळवता मला कॉल केला रात्रीचा, म्हटले की तू केनियाला जाशील का, साऊथ आफ्रिकेला जाशील का, ईस्ट आफ्रिकेला खेळायला. हं. सो मी म्हटलं जाईन सर. तर त्यांच्या थ्रू मला तिकडे केनियाला खेळण्याची संधी मिळाली. देन तिथे जाऊन बाहेरचं क्रिकेट काय असतं, की तुम्ही बाहेर जाऊन काय अप्रोचने हं. क्रिकेट खेळता, हं. त्या सर्व वेगवेगळ्या विकेट्स असतात, परत हो. वेदर वेगळं असतं, हो. पूर्ण सराउंडिंग वेगळं असतं त्यांचं, राहणं खाणं पिणं. सो ते काय असतं ते मला 2009 पासनं ज्वाला सरांनी दाखवलं, आणि थ्रू आउट मला ते किशोर सरांनी किशोर सरांनी जो म्हणजे ट्रस्ट ठेवलाय ना, तो अजूनही आहेच त्यांचा माझ्यावरती, की हा प्लेअर आहे माझ्या टीम मध्ये, करून देणार मला. आणि लागोपाठ 3 वर्ष त्यांनी मला तिथे पाठवलं. आणि मी आता लग्न झाल्यामुळे 1 वर्ष मी गॅप घेतला, हा. पण थ्रू आउट जर मला पुढे संधी मिळाल्या बाहेरगावी जाण्याचं तर नक्कीच जाणार मी. पण ते क्रिकेटच एकदम वेगळं असतं. अजून दादा, तू बोललास की अगदी दक्षिण आफ्रिकेमध्ये असेल, केनियामध्ये असेल, मलेशिया असेल, विविध देशामध्ये जाऊन क्रिकेट खेळलात. लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलतं. आणि ज्या वेळेला तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या मिसेस म्हणजे ताईने तुम्हाला कसा सपोर्ट केला, आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला कसं मॅनेज केलं, क्रिकेट एका बाजूला आणि एका बाजूला फॅमिली? लग्न तर अरेंज मॅरेज झालं. सो लग्नाचा विषय असा होता की मी वाईफला माझ्या ऑलरेडी सांगितलेलं माझ्याबद्दल, की असं असं आहे, की माझा पूर्ण फोकस क्रिकेटकडेच आहे. आणि घरचं शॉप असल्यामुळे मी तिथे थोडाफार वेळ देतो. क्रिकेटचा जेवढा वेळ झाल्यानंतर मी बऱ्याच गोष्टी हे करतो, शॉपवरती वेळ देणं वगैरे असतं. हा. सो ती मॅनेज करते त्या गोष्टी, की तिला काहीच प्रॉब्लेम नसतो. तू तुझं करिअर बघ, मी आहे सपोर्टला. हा. आणि तिला क्रिकेटमधलं थोडंही गोष्टी माहिती नव्हती. तिने मला पहिल्याच दिवशी प्रश्न केलेला, की मीच तिला प्रश्न केलेला की मी रायटी बॅट्समन आहे की लेफ्टी आहे. सो हा. तिला रायटी आणि लेफ्टी मध्येच काय माहिती नव्हतं की ते काय असतं. सो त्याच्यानंतरचं तिने मग 1 वर्ष माझ्यासोबत राहून बऱ्याच गोष्टी ती पण शिकली. सो आता तिला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत हा. क्रिकेटमधल्या. सो ती सपोर्ट करते मला प्रत्येक गोष्टीला. मॅच असेल तर सॅटर्डेला जर कुठे मित्रांमध्ये बाहेर असेल मी, तर तिचं म्हणणं असायचं की तू 10 वाजता झोप घरी येऊन, दुसऱ्या दिवशी तुझी मॅच आहे, तू फ्रेश राहशील मॅच साठी. सो प्लॅनिंग वगैरे असतं, जरा टीम मीटिंग असतात, सो तिथे प्रत्येक गोष्टी तिचं लक्ष असतं. इव्हन घरी असेल ती जॉब करते. मॉर्निंग 7 to इव्हिनिंग 7 तिचा जॉब असतो. त्याच्यात पण ती येऊन मला सपोर्ट करते की तुला डाएट मध्ये काय हवं ते पण मी बनवून देते. सगळ्या गोष्टी ती करते, तेवढा सपोर्ट करते. तर त्यामुळे मला क्रिकेटकडे कसं पूर्ण फोकस करता येतो. एवढा फॅमिली प्रेशर नाही. आणि आई वडिलांचा तर स्टार्टिंग पासूनच नाही. पप्पा आणि आई तर दोघे पण एवढे म्हणजे फ्री आहेत की तू खेळ, पण खेळण्यासोबतच त्यांचं असं आहे की एक फॅमिली आहे. सो फॅमिली सोबत क्रिकेटमधून जो पैसा येतोय तुला थोडाफार ठीक आहे, तुझी आवड आहे तू कर, पण तू ती गोष्ट कर जी घरची पण आहे. कारण कसं आपण ह्या गोष्टी नाही करत. आपण त्या एवढ्या रिच फॅमिलीतून येत नाहीये की बिंदास खेळा, किती वर्ष आयुष्याची आपल्याला पडलेली आहेत, तसं नाहीये. कट ऑफ माझं असं असतं की 6ला प्रॅक्टिसला, 6:30ला जा ग्राउंड वरती, 9:30 पावणे 10ला या, आंघोळ करा, फटाफट दुकानावरती जा. जर काही नसेल तर मी पूर्ण वेळ दुकानाला देतो, आणि बाकीचा वेळ प्रॅक्टिस, देन संध्याकाळी 1 तास जिम कंपल्सरी. ह्या गोष्टी मी मॅनेज करतो, आणि त्या गोष्टी सर्व मॅनेज होतात. टोटली गोष्टी फॅमिलीमुळेच मॅनेज होतात, जे काय होतं ते. आणि फॅमिलीचा मला त्यात पूर्ण सपोर्ट आहे. असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तुमच्या यशामागे एक नाही तर 2 स्त्रियांचा हात आहे. परंतु टाइम्सशील आणि कंपनी क्रिकेट यामध्ये तुम्ही ज्या प्रकारे क्लब क्रिकेट गाजवलं, त्यानंतर कंपनी क्रिकेटकडे कसं वळलात आणि कंपनी क्रिकेटमध्ये कशी वाटचाल केली? माझ्या आयुष्याच्या मागे जशा 2 स्त्रिया आहेत ना, तसा एक सर्वात मोठा पुरुष आहे, माझे वडील. त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. आज मी स्वतः 31 इयर्स आहे, पण अजूनही मला ते कधी फोर्स नाही करत की तू पूर्ण वेळ दुकानाला दे. क्रिकेटमध्ये एवढा यशस्वी नाहीये मी, जे म्हणतात ना, पण अजूनही मी स्ट्रगलिंग स्टेजवरतीच आहे. एक यशस्वी क्रिकेटर असणे म्हणजे की तुम्ही IPL खेळताय, रणजी ट्रॉफी खेळताय, पण माझे वडील आणि आई आणि माझी वाईफ मला त्याच पद्धतीने सपोर्ट करत असतात. वाईफ तर आता आले, पण वडील मला गेले सतत 30-31 वर्ष आले मला कंटिन्यू सपोर्ट करतात. त्यांनाही माहितीये की हा एवढी मेहनत करतोय, कुठे ना कुठे काहीतरी होणार. आणि टाइमशील्डचं म्हटलं तर माझी सगळ्यात पहिली टाइमशील्ड होती 2014ला नानावटीला. नानावटी हॉस्पिटलने मला पिक केलं,
आणि मी अंडर 19 ध्रुव पांडव ट्रॉफी खेळायला गेलेलो पंजाबला. तिकडनं आल्या मी नानावटी हॉस्पिटलसाठी व्हेरी फर्स्ट मॅच खेळलो. व्हेरी फर्स्ट मॅच मी 20 रन वरती आउट झालो. आणि सेकंड मॅच मी त्यांना 50-55 बॉलमध्ये 90 to 93 रन्स करून दिले. देन तो तसा प्रवास होता. देन त्याच्यानंतर व्हेरी नेक्स्ट इयर मला सर्कोने घेतलं. सर्को बीपीओ म्हणून एक कंपनी होती जी आता आय थिंक टेली परफॉर्मन्स नावाने ओळखली जाते. तिथे मी 3 वर्ष खेळलो. तिथे मी डी डिव्हिजन चॅम्पियन झालो आणि सी ला आलो. आणि टाइमशील्डचं सगळ्यात मोठं बोलायचं गेलं तर लागोपाठ 5 वर्ष मी टाइमशील्डच्या फायनलच्या फंक्शन अटेंड केले. कारण 5 वर्ष लागोपाठ मी फायनल खेळले. अमेझिंग. सर्को टाइमशील्ड खेळलो. फायनल डी डिव्हिजन आम्ही जिंकलो. देन मग 2015ला रूट मोबाईलने नॅशनल क्रिकेट क्लब घेतलं. तिथे आम्ही रूट मोबाईल क्रिकेट क्लबला टाइमशील्डला आलो आणि रूट मोबाईल कडून टाइमशील्ड घेण्याची संधी मिळाली. सो रूट मोबाईल तिथे डी डिव्हिजनला जिंकलो आम्ही. डी डिव्हिजनला जिंकल्यानंतर मग सी डिव्हिजन जिंकलो. बी ला आलो लागोपाठ 3 वर्ष. देन मग बी ला आल्यानंतर 2021 मध्ये आय थिंक डीटीडीसी ला आलो. डीटीडीसीचं पण टाइमचं फंक्शन अटेंड केलं. फायनलला आम्ही सी डिव्हिजन जिंकलो. सो एक फनी पार्ट आहे हा की मी ज्या टीम मध्ये टाइमशील्ड खेळतो ना ती टीम म्हणजे असं नाही म्हणत आहे, मी तरी बघितलंय की आम्ही तो असा बंच मिळाला ना मला की तो आमचा सर्व बंच पूर्ण फायनलच खेळलेला आहे. आणि लकीली डीटीडीसी आमची टीम माझ्या मते वन ऑफ द बेस्ट टीम आहे. जी टीम मी क्लब क्रिकेट आणि टाइमशील्ड क्रिकेट खेळलोय ती आतापर्यंतची बेस्ट टीम आहे नॅशनल क्रिकेट क्लब नंतर. हो. काही तुमचे आवडते खेळाडू ज्यांच्याकडे बघून तुम्ही क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली? लेदर बॉल क्रिकेट और टेनिस बॉल? लेदर बॉल क्रिकेट तर सर्वच प्लेअर म्हणजे एखादा प्लेअर नाही पण माझं इन्स्पिरेशन तर सूर्या सरच आहे. हो. सूर्यादाला बघून मी खूप काही गोष्टी शिकलो. देन मग खूप असे माझे सिनियर प्लेअर आहेत जसे सिद्धेश दा आहे, ओमकार गुरव दा आहे, बरेच असे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. राजेश दा आहे, असे प्लेयर्स आहेत ज्यांच्याकडून मी खूप गोष्टी अशा ग्रॅब केल्या थोड्या थोड्या की ह्या सिच्युएशनला काय करायचं आणि सिच्युएशन चांगली असेल तर अजून तिकडनं बाहेर समोरच्या टीमला निघूनच नाही द्यायचं. त्या सगळ्या गोष्टी मी या सर्व सिनियर प्लेअर कडून शिकलो. एक प्रश्न विचारेन, अशी कोणती मॅच की जी फिल्डिंगच्या जोरावर तुम्ही संघाला जिंकून दिले? शेखर बोर सरांच्या संघाकडून मी बँक ऑफ आय थिंक इंडियाला आहे ते मला आठवतंय. 12th मॅन होतो मी त्या संघाचा. कारण 4च प्लेअर खेळू शकतात. बँक शिल्ड म्हणून एक टुर्नामेंट असते आणि आय थिंक जॉन्टी रोड्सनेच तो कारनामा केलाय. म्हणजे ते तर फिल्डिंगचे लेजंडच आहे. ती मॅच खेळताना मी 5 रनआउट आणि 1 कॅच पकडलेला. 12th मॅन म्हणून फिल्डिंगला गेलेलो आणि 5 रनआउट काढलेले आणि 1 कॅच पकडलेला एकाच मॅच मध्ये. हा माझा फिल्डिंगचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स आहे. आणि ए डिव्हिजनला तर माझ्याकडे आहेत बऱ्याच आठवणी आहेत. डायव्हिंग कॅच म्हणा किंवा काही इझी कॅचेस पण मी ड्रॉप केलेत पण माझ्या आठवणी फिल्डिंगच्या ज्या आहेत त्या रनआउट्स आहेत. मित्रांनो, एक मोठी गोष्ट सांगितली अजुदाने की 12वा खेळाडू असून देखील सामनावीराचा पुरस्कार आणि त्या मॅच मध्ये त्याने सोडलेला इम्पॅक्ट. एक आता टेनिस बॉल क्रिकेटकडे येऊया. टेनिस बॉल क्रिकेटची आवड कधी निर्माण झाली आहे आणि एक चांगला व्यावसायिक खेळाडू बनण्याची प्रेरणा कधी निर्माण झाली? टेनिस बॉल क्रिकेट हे 2016 मध्ये मी ओव्हल मैदानला असतात आमची गल्लीतली टीम आहे राऊंड टेम्पल स्पोर्ट्स म्हणून आम्ही सर्व खेळत होतो. सो असाच एक माझा मित्र आहे गिरगावातला विपुल म्हणून त्याची टीम आहे JMA म्हणून. सो त्यांच्या टीम अगेन्स्ट आमची अशीच मॅच होती. नॉर्मल मॅच असते 100-102 रुपयाची अशी मॅच होती. सो मी तर कोणतीही मॅच आपण जीव लावूनच खेळतो. सो मी त्या मॅच मध्ये खेळत असताना त्याने मला बघितलं. त्याने मला विचार स्कूल फ्रेंडच आहे माझा तर मला त्याने त्याच्या संघात संधी दिली. तो लोकल क्रिकेट आमच्या इथे गिरगावात जास्त मोठ्या टुर्नामेंट होत नाहीत. 10,000 15,000 छोट्या छोट्या टुर्नामेंट होतात. त्याच्यामुळे आमच्या इकडचे प्लेयर्स जास्त करून ISPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये दिसले जात नाही कारण बंद क्रिकेट होतं आमच्या इथे. जास्त करून 1D 2D असं क्रिकेट असतं आमच्या इथे. आणि ओव्हल मैदानात असं मैदान आहे की जे आम्हाला ओपन मिळतं. आणि आता आमची गेले 4 वर्ष आले गिरगाव प्रीमियर लीग आणि कुंभारवाड्यातली कुंभारवाडा प्रीमियर लीग आम्ही चालू केली. सो मग ती JMB टीम माझी फर्स्ट टेनिस बॉलची पहिली टीम होती. देन मग मोरिया स्पोर्ट्स आमच्या एरियामधली
आणि देन मग टेनिस बॉल क्रिकेटची सगळ्यात पहिली टीम म्हणायची तर माझीच गल्लीतलीच टीम, राऊंड टेम्पल स्पोर्ट्स क्लब, या अशा 3 टीम. देन मग तो माझा जावलीचा प्रवास चालू झाला. मला प्रवीण धनवडे आहे माझा मित्र, इकडेच राहतो, तर त्याने सांगितलं की तुमच्या गावची जर टीम असेल, तू बनवत असशील तर बनव. मग आम्ही गेले 5 वर्ष जावलीत खेळत होतो. मग तो प्रवास जावलीचा चालू झाला माझा टेनिस बॉल क्रिकेटचा. जावली प्रीमियर लीगचा तुम्ही उल्लेख केलात, जावली तालुक्याचं क्रिकेट 5 षटकांच्या लढतीमध्ये 1 शतक तुमच्या नावावर आहे आणि हा विक्रम जावली तालुक्यामध्ये जर कोणी केला असेल तर ते अजिंक्य वेलोशे. ज्यावेळेला 100 झाले त्यानंतर काय हावभाव होते आणि 100 करत असताना डोक्यात काय कॅल्क्युलेशन झालं होतं? ऍक्च्युली त्याच्या आधीच्या 2-3 टुर्नामेंट आणि माझ्या मते JPL सुद्धा झालेली. सो माझी ती JPL चांगली नव्हती गेली आणि टीम ओनर आमचे संदीप धनवडे होते आणि प्रवीण पण नव्हता माझ्यासोबत. तो आम्ही 2 दिवस आधी अगोदर असेच चर्चा करत होतो की काय JPL मध्ये परफॉर्मन्स का नाही दिला, काय नाही. सो मी त्याला म्हटलेलं की 2 दिवस अगोदरच मी त्याला बोललेलो गुरुवारी की मी जावलीमध्ये 100 करणार. वाव. आणि तो मेसेज होता माझ्याकडे आणि गवडी क्रिकेट संघ तिथेच बसलेला रबाळीच्या ग्राउंड, गोठवलीच्या ग्राउंडवरती. आणि पहिल्या ओव्हर मध्ये मी 20 धावा मारल्या. देन मग मला स्ट्राईक मिळाली. दुसऱ्या ओव्हरीत पुन्हा मी 20 धावा मारल्या. सो 18 बॉल मध्ये मला 60च रन करायचे होते. सो मला तिथे कुठेतरी क्लिक झालं की मी इकडनं 100 रन माझे स्वतःचे करू शकतो. सो मी रन्स करत गेलो आणि शेवटच्या 2 बॉलला मला 7 रन हवे होते आणि तिथे 180 ग्राउंड असल्यामुळे एज लागून बॉल मागे गेला. सो कॉमेंट्रेटरच्या असं म्हणत होतं की शतक होणार आहे की विक्रम तुटणार आहे, कारण याच्या अगोदर 82 रन संदीप बिरामने केलेली सँडीने. सो तो विक्रम मोडल्यानंतर त्यांचं होतं की शतक होणार आहे की नाही. शेवटच्या ओव्हरीत 19 रन आय थिंक मला हवे होते. सो लास्ट बॉलला मला 6 रन पाहिजे होते. सो मी शेवटचा बॉल मी ठरवलेलं की हा बॉल एनी हाऊ 6च मारायचा आहे मला, तरच शतक होणार नाही. तर एवढी पूर्ण ती कधी मेहनत माझी सफल होईल मला माहिती नाही. बरोबर. कारण 5 ओव्हरच्या मॅचला 100 करणं खूप कठीण आहे, अवघड आहे टेनिस बॉल क्रिकेट, आणि ते पण 180 ग्राउंड वरती. सो मी जेव्हा तो 6 मारला ना, मी बॅट उंचावत असताना फक्त गवडी क्रिकेट टीमकडे हात दाखवला आणि मी 2 दिवस अगोदर असं गेलं तर त्यांना सगळं कळालं की काय घडलं आणि काय नाही. मला जेव्हा मॅन ऑफ द मॅच दिलं तेव्हा गवडी क्रिकेट टीमच्या प्लेअरला एकाला बोलवलं त्यांनीच की हा तुमच्याकडे का हात दाखवतो. तर त्याने मेसेज दाखवलं डायरेक्ट की याने मला 2 दिवस अगोदर मेसेज केलेला की मी जावलीमध्ये 100 करणार आहे आणि त्याने आज केलं. सुपर असा अनुभव होता तो 100चा. आणि ते मला खूप ग्रेट फिलिंग होतं की टेनिस बॉल विश्वामध्ये माझे 100 झाले म्हणजे मी काहीतरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करतोय आणि ते मला परत देतंय थोडंफार कमी. जावली तालुक्याचा पहिला शतकवीर आणि ज्या प्रकारचा तुमचा परफॉर्मन्स, परंतु कॅल्क्युलेशन हे तुमच्या नेहमीच डोक्यात असतं, कारण तुम्ही जसा उल्लेख केलात की डाऊन द ऑर्डर फलंदाजी करताना चालू करत असताना स्लॉग ओव्हरला जाऊन फक्त चेंडूच्या मेडप्रमाणे खेळायचं आणि कॅल्क्युलेशन नेहमी डोक्यात असतं. नक्कीच, कारण माझं बॅटिंग ऑर्डर असं आहे की लेदर बॉल क्रिकेटमध्ये कमी ओव्हर्स मिळतात. एक 50 ओव्हरची मॅच असेल तर मला एक शेवटच्या 15-16 ओव्हर्स मिळतात. 6-7 नंबरला बॅटिंगला जातो. आणि T20 असेल तर शेवटच्या 4-5 ओव्हर किंवा अगदीच जर एखाद्या म्हणजे बॉलरला जर म्हणजे तिथे आमची टीम अडकत असेल तर हिटिंग करायची असेल पटकन तर तेच करायचं असतो. प्रॅक्टिसही मी त्याच पद्धतीची करतो. सो कॅल्क्युलेशन माझं नॉर्मल असतं, एक बेसिक कॅल्क्युलेशन. सगळे माझे कोच असो, किशोर सर तर पहिले असतात आणि सर्व कोचेसला माहिती आहे की माझं काय कॅल्क्युलेशन असतं. माझं 6चं कॅल्क्युलेशन नसतं. माझं असं असतं की जर 15 बॉल तुम्हाला खेळायला मिळाले तर त्यातले तुम्हाला 7च बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे. मग ते 4 असो किंवा 6 असो, तर त्याने तुम्हाला त्या 7 बॉलमध्ये जर तुम्ही 4 चौकार मारले तर तुम्हाला ते 28-30 रन असेच मिळतात. आणि 7 बॉल जरी तुम्ही सिंगल खेळलात तरी तुमचे ते 40 रन असेच होतात. 14 बॉलमध्ये 40 रन हा माझा कॅल्क्युलेशन असतो. आणि त्या कॅल्क्युलेशनने आम्ही आय थिंक बऱ्याच मॅचेस अशा काढलेल्या आहेत. आणि सर स्वतः हसलेत की ही गोष्ट घडली. राजेश तांडेल सर, राजेश तांडेल नाही सरच आहेत ते माझे, तो त्यांचा आणि माझं नातं एकदम क्लोज आहे. ते मला मोठ्या भावासारखे. आणि शशीदा, आमची एक मॅच होती अगेन्स्ट पयाडे. पयाडेच मला नेहमी मिळत आली आहे. आणि इकडे इस्लाम जिमखानाला मॅच होती, कॉम्रेड शील्डची आय थिंक मॅच होती आणि आम्हाला 389 चेस करायचं होतं आणि पुशिदा कॅप्टन होता. आणि आमच्या 220ला आय थिंक 180-220ला आमचे 6-7 विकेट पडलेले आणि 20च ओव्हर बाकी होते. आणि 20 ओव्हरमध्ये आम्हाला 220 रन्स करायचे होते आणि एवढेच रन झाले, कमी रन झाले. आणि आम्हाला 220 रन्स 18 ओव्हरमध्ये करायचे होते. आणि ऋतुराज साने म्हणून एक बॅट्समन आहे, तो बॅटिंग करत होता आतमध्ये. मग मी बॅटिंगला गेलो
राजेश सरांना सांगून की मी बॅटिंगला जातो. आणि माहोल चिल होता, कारण त्यांच्या टीम मध्ये आतिफ अत्तरवाला, सर्व जे बद्रे आलम, जे रणजी ट्रॉफी खेळलेले ते बॉलर्स होते. सर्व टॉपचे बॉलर म्हणण्यापेक्षा जे एक्सपिरियन्स बॉलर आहेत ते होते. सो माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की ते जर आपल्याला मारू शकतात तर आपण का नाही. सो मी आतमध्ये गेल्या गेल्या पहिला बॉल 6 मारला आणि बॉल तो रेल्वे ट्रॅक वरती पडला. सो मला पाणी घेऊन एक प्लेअर आला पटकन, कारण ऋतुराज थकलेला. तो ऋतुराज 30-35 वरती खेळत होता. 30 बॉल 30 त्याने पण केलेले, बॉल टू बॉल खेळत होता. सो ऋतुराजला मी सांगितलं इकडनं आपल्याकडे खूप कमी बॉल आहेत, 90 बॉलात आपल्याला 220 गाठायचे. सो 25 6 मारायचे. माझ्या डोक्यात हेच होतं की 25 6 मारायचे, बाकी काय नाही करायचं. आणि मी आतमध्ये कॅल्क्युलेशनला पुशीदाला आवाज दिला, बोललो गिव्हअप नका करू, तुम्ही उलटे काउंट करा, 25 24 23. ऋतुराज सानेने त्या मॅच मध्ये आय थिंक त्याच्यानंतरच्या 15 बॉलमध्ये त्याने 7 की 8 6 मारले. वाव. आणि रॉस्टन डायस पण होता तिथे बॉलर, मुंबईतला रणजी ट्रॉफी प्लेअर. आणि मी त्या मॅच मध्ये काहीतरी 52-53 केले. 20-22 बॉलमध्ये 52-53. ते लोक 2 ओव्हर शॉर्ट होते आणि त्यांना 2 ओव्हरची पेनल्टी लागली 50 ते 60 रनांची आणि आम्ही मॅच जिंकलो. आणि मॅच जिंकल्यानंतर जो आमचा जल्लोष होता ना, तो 25 आपण ओरडतो ना एखाद्या, कमॉन नव्हता, हा 25चा जल्लोष होता. कारण त्यांना त्यावेळेस ते कळत नव्हतं, पण जेव्हा आम्ही जिंकलो ना त्यावेळेस त्यांना ते कॅल्क्युलेशन कळलं. मी आज जाऊन सांगितलं की आपल्याला 25 मोठे शॉट घ्यायचे, मध्ये असं नाही की फक्त षटकार मारायचे, कारण समोरचा पण बॉलर आपल्याला बॉलिंग टाकायला आले. सो तर जर तुम्ही नेव्हर गिव्ह अप असाल ना, तर कॅल्क्युलेशन ऑलवेज शॉर्ट फॉर्मॅटला तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. बरोबर. नेव्हर गिव्ह अप हा ऍटिट्यूड हवाच प्रत्येक खेळाडूला, परंतु स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या हातावर एक टॅटू आहे बिलीव्हचा, कदाचित त्यातून प्रेरणा मिळाली की तो टॅटू काढण्याची, की स्वतःवरती पहिल्यापासून जास्त विश्वास आहे? जास्त विश्वास म्हणण्यापेक्षा मी जी मेहनत करतो ना, मला त्या मेहनतीवरती विश्वास आहे. कारण ग्राउंडवरती जेव्हा मी उतरतो तर सुरेश रैना सर आहेत, इंडियन क्रिकेटर, त्यांनी त्यांचं स्ट्रगल मी एकदम लहानपणीपासून बघितलं. एकदम बेस्ट फिल्डर, समोसासाठी त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. तर ते माझ्यासाठी एकदम असे मोठे आयडल आहेत की त्यांच्यासोबत खेळण्याची मला संधी मिळालेली एकदा CSKच्या नेट प्रॅक्टिस मध्ये. सो त्यांना मी बॉलिंग केलेली. आउटस्टँडिंग. तेव्हा त्यांनी हातावरती ना इथे छोटंसं बिलीव्ह काढलं. तर मी बघितलं की हे बिलीव्ह का काढलं. तर मला बिलीव्ह मध्ये बघा ना, इथे बॅट आहे, बॅट आणि बॉल आहे. सो मला ती प्रेरणा ना या सर्व मोठ्या इंडियन क्रिकेटचे लेजंड आहेत आपले, त्यांच्याकडनं मिळाली की जर तुम्ही प्रॅक्टिस करता ना तर त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, कोणत्याही क्षेत्रात असो. मग ते क्रिकेटच नाही, कोणताही स्पोर्ट्स असो, अभ्यास असो किंवा काही असो, किंवा ऑफिस लाईफ असो, जर तुम्ही जे करताय ना त्याच्यावरती तुमचा विश्वास असेल ना, ते तुम्हाला तेवढं नाही मिळणार जेवढं तुम्हाला हवं, पण तेवढं नक्कीच मिळेल की जे तुमच्यासाठी आहे. डिझर्व करतं, ते डिझर्व करतं नक्कीच. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागतं. आणि जर तुम्ही कोणताही खेळ खेळत असाल तर तुम्हाला खडतर प्रवास करावा लागतो. आयुष्यामध्ये असे काही क्षण आलेत का की जिथे तुम्ही खूप खडतर प्रवास करून, खूप स्ट्रगल करून क्रिकेट खेळलात? स्ट्रगल नाही म्हणू शकत, पण तो एक असा दिवस होता, अंडर-19चे मॅचेस चालू होते, कॅम्पचे, समर कॅम्पचे. आणि विक्रांत औटी आता सध्या कस्टम्सला तो जॉबला आहे, खूप चांगला क्रिकेटर आहे, रणजी ट्रॉफी सुद्धा खेळलाय मुंबईने. तो माझ्या मागे ऍक्टिव्हावरती बसले आणि मी नवीन ऍक्टिव्हा घेतलेली. आणि मेट्रोला आम्ही पडलो आणि आमचा ऍक्सिडेंट झाला. त्याला अजिबात काय, थोडंसं खर्चडलं, मला इकडनं पूर्ण हे सर्व खर्चडलेलं. आणि भयंकर ऊन होता, आय थिंक मे महिना होता. आणि हे माझं पूर्ण घस पडलेलं, इकडनं पूर्ण असं पूर्ण जळत होतं, पूर्ण चांबडी निघालेली. आणि मी दुसऱ्या दिवशी, कारण टीम मध्ये खेळायचं होतं, अंडर-19 शेवटचं वर्ष होतं, मी आपली पावडर टाकली, सर्व बांधलं वगैरे, दुसऱ्या दिवशी गेलो आणि नुसता डिफेन्स करायचं, इकडनं पूर्ण असं रक्त यायचं. दीपक पाटील सर कोच होते. दीपक पाटील सरांनी विचारलं काय झालं, तर मी असंच सांगितलं खोटं काहीतरी. आता खरं सांगितलं तर सरांना तर माहिती आहे की मी तेवढा गटसी क्रिकेटर होतो की कोणत्याही परिस्थितीत मॅच खेळायची आहे तर ह्याला खेळायचीच आहे. तर सरांनी बघितलं काय झालं, मी काय नाही सर 2 दिवसात ठीक होईल. आणि ह्याला तर दाखवलंच नव्हतं, फक्त हेच दाखवलं, हे पूर्ण असं इथे एक पॅच आहे आणि हे असा पॅच आहे. तर टॅटूमुळे दिसणार नाही, पण खूप मोठा पॅच होता. सो त्या मॅचेस आम्ही खेळायला इथे गेलेलो, डहाणूला गेलेलो. टाटाला मॅच होते आमच्या सगळं डहाणूला. आणि त्या ह्याच्यात मी मॅचेस खेळलेला पूर्ण. आणि पूर्ण असं रात्रीचा ना रोज बर्फ लावायचो तिथे डहाणूला बसून. आणि कोणाच नाही सांगायचो, एकटाच असाच हात घेऊन बसो, कारण हात असा केला की इकडनं पूर्ण असं रक्त बाहेर यायचं. तर तो एक म्हणजे असा होता ना क्षण माझ्या ह्याच्यात की माझ्या जागी जर दुसरा कोण असतं तर 100% अंडर-19 तर कोणच नसतं खेळलं. मला खेळायचं होतं कारण ते माझं लास्ट इयर होतं
आणि थँक्स टू दीपक पाटील सर की मला ती खेळण्याची संधी दिली, इंजर्ड असून पण, एवढा डीप इंजर्ड असून पण. आणि देन त्याच्यानंतर आता असा क्षण झाला थोड्या 1-2 वर्षाआधी की मी पुण्यातून मॅच खेळून आलो आणि सानपाड्याला उतरलो आणि त्यानंतर सानपाड्याला माझ्या पायामध्ये खिळा घुसला. तर सो ऑलमोस्ट 1 इंचाचा होल झालेला. सो मी पट्टी बांधून त्याच्यावरती कांगालीगची मॅच खेळलो. सो माझ्या लाईफमध्ये एकच आहे की किती लागो पडो झडो, तुम्हाला खेळायचं ना ती मॅच तर तुम्ही कशाही पद्धतीत खेळणार, पण त्याच्यात पण तुम्हाला 100% द्यायचं. असं नाही की तुम्ही लागलंय म्हणून टीमसाठी फक्त खेळायचं म्हणून खेळायचं, ही गोष्ट नाही झाली पाहिजे. गटसी क्रिकेट खेळायचं तर पूर्ण 100% द्यायचं, नाहीतर नाही खेळायचं. गटसी क्रिकेटचा म्हणजे मुंबईतले क्रिकेटर का असतात ना, मुंबईच्या टीमला का घाबरतात आज पण, भले ते टेनिस बॉल असो किंवा लेदर बॉल असो, जेव्हा आपली टीम बाहेर जाते ना खेळायला, सो का घाबरतात त्याचं रिझन काय की आपल्या इकडचे सगळे खडूस प्लेअर आहेत. त्यांना माहिती आहे की एकदम डीप बेकारातल्या बेकार सिच्युएशन मध्ये कसं क्रिकेट खेळायचं हे त्यांना माहिती आहे मुंबईतल्या क्रिकेटरांना. सो ह्या माझ्या आठवणी आहेत थोड्याशा छोट्या मोठ्या की लागलं तरी तुम्ही गिव्हअप नका करू. कोणताही क्षण येईल ना, क्रिकेटची मॅच आहे, तुम्ही खेळायला जा आणि ते 100% दिलं ना, तुम्हाला नक्कीच काय ना काहीतरी त्यातून मिळणार. असं कधी झालं की तुम्ही खूप रन्स केल्या, प्रॅक्टिस चांगली केली, फिटनेस चांगला केला, परंतु यश प्राप्त होत नव्हतं आणि असं वाटलं की आता थांबावं, परंतु क्रिकेट खेळायची आवड रक्तामध्ये आणि त्यानंतर बाउन्स बॅक केलात? ए डिव्हिजनला असं होतं, टाइम शील्डला. बी डिव्हिजन आम्ही टाइम शील्ड खेळत होतो नॅशनलला, रूट मोबाईलला. मी मेहनत करतोय, सर्व करतोय. मला संघात आत खेळवायचे, कधी बाहेर खेळवायचे, 11 मध्ये 12 मध्ये, 11-12 असं असायचं. सो मी असं कधी विचार नाही केला की क्रिकेट सोडावं, पण मनात असा विचार होता की का बाई, म्हणजे आपणच का असं, काय कमी आहे का आपल्यात किंवा काय. सो देन 2 वर्षांनंतर मला टाइम शील्ड खेळण्याचा चान्स मिळाला, क्वार्टर फायनल अगेन्स्ट पोलीस जिंकाना. सो मी त्या क्वार्टर फायनल मध्ये 100 रन्स केले. वाव. आणि त्या 100 रन्स मध्ये ना एकही सिक्स नव्हता 100 रन्स मध्ये. 81 बॉल मध्ये 100 होते माझे, एकही सिक्स नव्हता त्या 100 रन मध्ये. आणि 100 झाल्यानंतर सुमित ढेकले आतमध्ये होता आणि सुमित ढेकलेने फक्त आवाज दिला तिकडनं की 100 झाले तुझे. 100 नंतरचे 4 बॉल सिक्स होते, 4 बॉल षटकार होते आणि आतमध्ये आपण बसले, शशीदा पण बसलेला. त्या मॅच मध्ये लकीली मी रनआउट झालो, म्हणजे बॅड लक होता, थोडा मिसकम्युनिकेशन रनआउट झालं. तर त्या मॅच मध्ये नक्कीच मी 10 ते 12 सिक्स अजून मारले असते असं मला वाटत होतं, कारण तेवढा कॉन्फिडन्स होता. कारण तो पूर्ण 2 वर्षाचा तो राग होता ना, तो त्या एकाच मॅच मध्ये निघालेला. आणि ती मॅच आम्हाला सक्षमने जिंकवून दिलेली. आमचा फास्ट बॉलर सक्षम पोलीस जिंकाना ऑलमोस्ट जिंकत होता ती मॅच. 30 रन हवे होते आणि आम्ही सक्षमला बॉल दिला आणि सक्षमने 4 विकेट बाकी होत्या. 10 रन मध्ये त्याने 4 विकेट काढल्या आणि आम्ही ती मॅच जिंकलो. सक्षम पराशर म्हणून आमचा बॉलर आहे, तो आता MPL खेळला ठाणे मराठा रॉयल्स मध्ये. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 100 करण्यासाठी तुम्ही 81 चेंडू घेतलेत आणि त्यावेळेला एकही षटकार मारला नव्हता आणि त्यानंतर जसे 100 झाले, 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. यानंतर आपण येऊया गिरगाव प्रीमियर लीग आणि कुंभारवाडा प्रीमियर लीग. यामध्ये तुमचा खेळ कसा राहिला, कारण लेदर क्रिकेटमध्ये तुमचं नाव एक चांगलं स्टेबल झालं होतं. गिरगाव प्रीमियर लीग मध्ये पहिल्या वर्षी आमचा संघ आय थिंक काहीच नव्हता करू शकला. आम्ही लीग स्टेजलाच बाहेर झालेलो. आणि दुसऱ्या वर्षी मला संधी दिली खेतवाडीतल्या संघाने की आयकॉन म्हणून खेळ, आणि त्यांनी सांगितलं की तुला पूर्ण फ्रीडम आहे, तू तुझ्या आवडते प्लेअर घे किंवा काय. सो जेव्हा मला माझं टेनिस बॉल खेळताना किंवा कोणतेही क्रिकेट खेळताना तुम्ही एखाद्या खेळाडूला पूर्ण फ्रीडम देता ना की तू तुझ्या पद्धतीचं क्रिकेट खेळ, तेव्हा त्याचा खेळ पूर्णपणे दिसून येतो तुम्हाला. आणि तेच झालं गिरगाव प्रीमियर लीगला. अंकित सिंग म्हणून माझा खूप चांगला मित्र आहे, फास्ट बॉलर आहे. आम्ही गिरगाव प्रीमियर लीग चालू व्हायच्या 1 महिना आधी डिसाईड करतो की तू आणि मी फायनल खेळणार आहे. आणि त्या दिवशी आम्ही दोघं फायनल खेळतो त्या टुर्नामेंटची. आणि ते फायनल ठरलेलं असतं की आम्ही दोघं फायनल खेळणार आहे 1 महिना आधी आम्ही ठरवलेलं. आणि ती मेहनत दोन्ही, तो वेगळ्या संघाकडून खेळतोय, मी वेगळ्या संघाकडून खेळतोय. आणि दोघं जण लकीली फायनलला आलो. आणि टॉस उडवताना आम्ही दोघांचं एकच वाक्य होतं अंकित सिंगचं, कॉमेंट्रेटरला चंदू सर होते कॉमेंट्रीला. तेव्हा त्याने सांगितलेलं की आम्ही दोघांनी ड्रीम केलेलं 1 महिना आधी की आम्ही फायनल खेळणार आणि आम्ही फायनल खेळतो. आणि त्या प्रीमियर लीगची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी T20ची मॅच होती तालीम शील्डची 3 दिवस अगोदर. आणि माझ्या इथे मांडीमध्ये रॉड घुसलेला, झेंडा तो, आणि तो तसाच मला चालताच येत नव्हता अगदी. तर तो घुसलेला असताना पण मी गिरगाव प्रीमियर लीग खेळलो. पण मला असं ते दाखवायचंच नव्हतं की घुसलाय वगैरे, पण ते प्लेयर्स लोकांनी सांगितलं की याला चालता का नाही, त्याला लंगडतोय का. त्याच्यानंतर पण मी ती बॅटिंग केली आणि आम्ही जिंकलो.
कारण मला ते दाखवायचं होतं की बाबा एखादा प्लेअरला जर तुम्ही फ्रीडम दिली ना तर तो काय गोष्टी ग्राउंडवरती त्याच्या एबिलिटी किती दाखवू शकतो. हो. ती गोष्ट मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणत्या आय थिंक प्लेअरकडनं जर मी ऑब्झर्व केली असेल ना तर सुमित हा प्लेयर्सला खूप संधी देतो. हा. सुमित डिगे. आणि तो प्लेयर्स कडून कोणत्या टायमाला काय काढायचं ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती. आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये आमचे कोच वन अँड ओनली किशोर वाघेला, त्यांना माहिती आहे की कोणत्या प्लेअरला कुठल्या ठिकाणी युज करायचा. जसं तुम्ही किशोर सरांचा उल्लेख केलात, बाहुबलीचा उल्लेख केलात, एखाद्या मेंटॉर असतील, कोचेस असतील, त्या खेळाडूला ज्या प्रकारे सपोर्ट करतात हे खूप महत्वाचं असतं एखाद्या यंगस्टरला. खूप महत्वाचं असतं, कारण जर यंगस्टर असेल तर तुम्हाला त्याला बॅक करण्यासोबत त्याच्या मेंटल प्रिपरेशन काय आहे तुम्हाला ओळखणं ऍज अ मेंटर आणि ऍज अ कोच आणि प्लस ऍज अ सिनियर प्लेअर ऑर कॅप्टन खूप महत्वाचं असतं. कारण एखादा यंगस्टर जर ग्रूम होत असेल ना तुमच्या अंडर तर त्याला काय कम्फर्ट झोन आहे त्याचा. जर बॅट्समन असेल तर कुठे बॅटिंग कम्फर्ट झोन आहे त्याचा. बॉलर असेल तर तो कोणत्या ठिकाणी म्हणजे नवीन बॉल टाकू शकतो और ओल्ड बॉल टाकू शकतो हे बघणं मेंटरचं काम असतं आणि खूप मोठा रोल असतो मेंटरचा. निश्चितच तरुण खेळाडूंनी आपल्या मेंटरचा, आपल्या सिनियर खेळाडूंचा आदर करायला पाहिजे. आता पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटकडे येऊया. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, मिस्टर PMPL ही तुमची ओळख आहे, परंतु पहिल्या सामन्याचा विचार केला तर अगदी शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगला आलात, एकच चेंडू तुम्हाला खेळायला मिळाला आय थिंक. आणि त्यानंतर मिस्टर PMPL मालिकावीराचा पुरस्कार हा तुमच्या मेहनतीने म्हणजे कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनतीसाठी जो मिस्टर PMPLचा ज्या वेळेला तुमच्या किताब पुरस्कार हातामध्ये आला, काय इमोशन्स होत्या, भावना कशा होत्या? सलारजंगची मॅच होती, तालीमशीलची मॅच होती. तालीमशीलची मॅच, आमची मॅच पश्चिम महाराष्ट्राची आय थिंक मी पिक केलं मला पोलादपूरच्या टीमने. आय थिंक तुम्हीच रिकमेंड केलेली त्यांना माझं नाव. मला 2-3 टीमने बीड केलं पण त्यांनी मला घेतलं आणि मला अभिनय सांगितलेलं की तू आमच्या टीममध्ये. आणि आमच्या आधी 2 दिवस अगोदर बोलणं पण झालं की मी ओपन करेन किंवा तू ओपन करणार, काही स्ट्रॅटेजीज झालेल्या डिस्कस. सो माझी मॅच असल्या कारणाने आमची बॅटिंग चालू होती आणि मी 2-3 ओव्हर नंतर पोहोचलो. सो टीम डिस्कशन मध्ये जेव्हा तुम्ही नसता तो सो टीम तुम्हाला लगेच बॅटिंगला नाही पाठवू शकत. सो मी तिथे पोहोचल्यानंतर अगदी शेवटचा बॉल होता तो मला खेळायला मिळाला दिवसाचा, तो मी 6 मारला. अँड देन मग नेक्स्ट डे सुद्धा माझी तालीमशीलची मॅच होती. सो पण मला तिकडे मी पश्चिम महाराष्ट्राच्या मॅचला गेलो कारण ती मॅच आम्हाला जिंकणं महत्वाचं होतं. सकाळची मॅच आणि आमची मॅच दुपारी होती कारण आम्ही सकाळची मॅच 10 वाजताची जिंकलो असतो तर आम्ही क्वालिफाय झालो असतो. सो त्या मॅचला मला त्यांनी ओपनिंग दिली आणि धन्यवाद करेन तुमचं पण आणि मैत्री ग्रुपचं पण की त्यांनी आमच्या ओनरला आणि कॅप्टनला सांगितलं की अजिंक्यला ओपनला पाठवा आणि ती संधी त्यांनी त्या लोकांना द्यायला सांगितली आणि त्यांनी मला दिली आणि मी ती प्रूव्ह केली. त्या मॅचला नॉकआउट मॅचला मी 50 रन केले, 54 केले नॉकआउट आणि ती मॅच आम्ही जिंकलो आणि आम्ही क्वालिफाय झालो. क्वालिफाय झाल्यानंतर मला इकडे यायचं होतं मॅचला लेदर बॉलच्या. सो मला यायला नाही मिळालं कारण त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलं, सरांशी समजूत घातली राजेश सरांची. आणि तो दिवस ऍक्च्युली मला दोन्ही मॅच इम्पॉर्टंट होता. लेदर बॉलच ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे पहिलं तर, पण ती मॅच अशी होती की तिथे मला तिकडनं एवढ्याला मी असतोपर्यंत ही मॅच मला मिळाली नसती कारण ती मॅच 12 वाजता सुरू झालेली आणि ही मॅच 1 वाजता स्टार्ट होणार होती आणि नवी मुंबईतून इथे 1 वाजता येणं डिफिकल्ट आहे. सो मी एकच तुम्हाला काहीतरी निवडायचं असतं खेळायचं त्या दिवसाला. सो मी तिथेच थांबलो कारण इथे येणं पॉसिबलच नव्हतं मला. सो मी तिथे खेळलो आणि लकीली माझी बॅट चांगली लागली आणि मी जेव्हा बॅटला बॉल लागत होते तेव्हा मी विचार केला की त्यात तो दिवस माझा आहे आणि आजच्या दिवशी अजून फोकस करायला पाहिजे खेळताना. सो मग तो फोकस होत गेला आणि बॅट लागत गेली माझी त्या दिवशी. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही श्रेय दुसऱ्याला देताय, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, सातारा प्रीमियर लीग असेल, जावली प्रीमियर लीग असेल, अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. नक्कीच जावली प्रीमियर लीग, सातारा प्रीमियर लीग अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत आणि ह्या स्पर्धेत खूप चांगले चांगले खेळाडू आहेत. मी उल्लेख करेन नक्कीच, खूप चांगले प्लेअर आहेत. आपलं राजू कंक आहे, गणेश आहे, परत आमच्या जावली भागातला निलेश बिलारे आहे, बरेच प्लेअर आहेत की त्यांना म्हणजे ISPL सारख्या ठिकाणी पण चान्स मिळू शकतो खेळण्याचा. पण कसं असतं जर तुम्ही लोकल क्रिकेट खेळता तुम्हाला कोणता तरी पॅकर हवा. पॅकर खूप महत्वाचा आहे. दत्ता सरांनी मी उल्लेख केलेला ऐकला की खूप चांगले निखिल आहे, स्वतः निखिल जाधव, असे महाबळेश्वर मधले पण खूप चांगले प्लेयर्स आहेत. पाटण, सातारा तालुका झाला, गावाखेड्यात पण खूप चांगले प्लेयर्स आहेत ज्यांना संधीच नाही मिळते. अजिंक्य गोळे आहे की असे प्लेयर जर आपण एक टीम बनवली ना तर ती अशी टीम आहे ती कोणत्याही
चांगल्या टीमला हरवेल जी प्रोफेशनल क्रिकेट खेळते. पण तो मुलांना, आमच्या इकडच्या मुलांना हेच नाही मिळते, काय म्हणतात, एक्सप्लोजरच नाही मिळते की जेणेकरून आमचे प्लेयर्स तिथे पोहोचतील. आमच्याही प्लेयर्सचे काही प्लेयर एक असे आहेत की त्यांनी प्रत्येक टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज घेतली. पण हेच होतं की जर तुम्ही त्या ग्रुपमध्ये खेळताय टेनिस बॉल क्रिकेटच्या, तर तुम्हाला तोच ग्रुप ओळखला जातो, कारण त्यांचे पॅकर आहे, त्यांच्यासाठीच पैसे लावतात. आपल्यासाठी कोणता पॅकर पैसे नाही लावत. आणि अजूनही आमच्या भागात आत्ता माझ्या मते थोडं व्हायला लागले की मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळते किंवा एखाद्या प्लेअरला 6 मारल्यावरती पैसे मिळत आहेत. सो थोडं प्लेयर्सला पण ते चांगलं वाटतं की प्लेअर आपला 100% देतो, पण ते प्लेयर्स तिकडनं वरती आले पाहिजे. निश्चित 100% ज्या प्रकारचा तुम्ही उल्लेख केलात, खूप कमी लोकांना माहित असेल की तुम्ही कराटे चॅम्पियन आहात, ब्लॅक बेल्ट. परंतु कराटे खेळायची आवड कशी निर्माण झाली आणि क्रिकेट बरोबर कराटे कसं मॅनेज केलं? क्रिकेट आणि कराटे तर खूपच वेगळे आहे. कराटे तर मी खूप लहानपणी मस्ती करायचो, खूपच जास्त. सो आई आणि पप्पांनी डिसिजन घेतलेला कोणत्या तरी क्लास लावला. सो मला कराटे क्लास लावलेला जेव्हा मी 4th स्टँडर्डला होतो. इकडेच फडकेवाडी मंदिरमध्ये जुडोचे क्लासेस घ्यायचे, महेश सर म्हणून होते. सो जुडो क्लासेस मला 1 वर्ष लावल्यानंतर मला त्यात आवड निर्माण झाली. सो मी त्यात पूर्ण ब्लॅक बेल्ट पर्यंत पूर्ण खेळलो. आणि कराडला नॅशनल चॅम्पियनशिप व्हायची, तर त्यात मला एज ग्रुप आणि क्रायटेरियामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे त्याच्यात. वाव. सो ब्लॅक बेल्ट पण माझा पूर्ण झाला कराटेमध्ये. देन त्याच्यानंतर मग मी क्रिकेटला सुरुवात केली, प्रोफेशनल क्रिकेटला 10वी नंतर. कराटे मी 4 वर्षच केले. एक नंबर. अजिंक्य बेलोशे यांचं असं कोणतं स्वप्न आहे की ज्यासाठी त्यांची आताही धडपड चालू आहे आणि ते त्यासाठी मेहनत करतात? स्वप्न तर एक चांगलं क्रिकेटर आणि पहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व व्हायचंय. कारण मी माझ्या वडिलांना खूप कष्ट करताना बघितले. तो फॅमिलीला मला त्या स्टेजवरती न्यायचं आहे की मी बघेन की बाबा सर्व काय म्हणतात त्या स्टेजला स्टेबल आहेत एकदम. त्या स्टेजला मला जायचं, पूर्ण करायचं. आणि क्रिकेटचं स्वप्न असं आहे की जोपर्यंत मी गिव्हअप, म्हणजे लाईफमध्ये एक अशी स्टेज आली आहे की बाबा असं ठरवलंय की बाबा नाही झालं आता क्रिकेट संपलं, पण माझ्या आयुष्यात ती स्टेज मी येऊन नाही देणार. माझ्या आयुष्यात असं आहे की मी जोपर्यंत खेळणार ना तोपर्यंत माझं 100% देणार. बरोबर. 100% देऊन खेळणार. मला स्टेज असं नाही की इथपर्यंत खेळायचंय तिथपर्यंत खेळायचंय. जिथे मिळणार क्रिकेट खेळायला तिथे मी 100% देणार. असा माझा आयुष्याचा गोल आहे. आणि माझं एकच असतं की ज्या पण टीम मध्ये खेळेन ना त्या टीम मधल्या सगळ्यांना घेऊन खेळणे आणि एक असतात ना ऍज अ टीम मॉड म्हणून खेळणे, हे माझं नेहमीच राहिलेलं असतं. वाव, सुपर. एक आता आपण काही खेळाडूची तुम्हाला नावं सांगायची आहेत. तुम्ही पॉइंटला फिल्डिंग करताय आणि कव्हर्सला असा एखादा फिल्डर की तो असेल तर तुम्ही पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू जाऊ देणार नाहीत. मॅक्सवेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा एखादा बॉलर ज्याची बॉलिंग खेळणं थोडंसं कठीण जातं? कठीण जातं, कठीण नाही म्हणणार. त्यालाही माहिती आहे की मी काय खेळणार आहे आणि मलाही माहिती आहे की तो काय टाकणार आहे. निलेश भिलार. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही बॅटिंग करताय आणि नॉन स्ट्राईकला असा एखादा बॅटर पाहिजे की तो असेल तर तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट तर चांगलं असतात, कम्युनिकेशन चांगलं, बाहेर मारायचे बॉल अगदी बाहेर मारा. प्रवीण धनावडे. तुमच्या टीममध्ये सगळ्यात आवडता असा खेळाडू जो फनी आहे, खूप मजेशीर आहे, मॅच किती क्रुशियल असू द्या तो नेहमी संघातील वातावरण स्माइली ठेवणार? आमच्या गावच्या टीम मध्ये एकच जण आहे, केवल रांजणे. आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये तर आमची पूर्ण टीमच आहे DTDC. ती अशी आहे की तिथे तुम्ही काही करू शकता. आणि माझा एक मित्र आहे जो म्हणजे तो नॉन स्ट्राईकला असेल लेदर बॉल क्रिकेट खेळताना, प्रथमेश पवार म्हणून. तो आता तिकडे US ला आहे. त्याला ही व्हिडिओ मी नक्कीच पाठवेन. आमचं बोलणं 10 महिन्यातून एकदा होतं, वर्षातून एकदा होतं तो तिकडे गेल्यापासून. पण जेव्हा आम्ही दोघं खेळू ना फक्त डिफेन्स केल्यावरती डोळ्यांनी बघूनच आम्ही रन धावतो. असं आमचं कॉम्बिनेशन 15 वर्षाचं कॉम्बिनेशन आहे तसं. वाव. आता ते US ला आहेत. ते क्रिकेटच खेळतो US ला आणि शिकून क्रिकेट खेळतो. तो अभ्यास करून US ला मायनर लीग खेळतो. एक तुम्हाला मी एक अशी मोमेंट विचारेन तुमच्या क्रिकेटच्या करिअर मधली, ती सगळ्यात आवडती आहे आणि हृदयाच्या सगळ्यात जवळची. क्रिकेटची मुवमेंट हृदयाच्या जवळची, माझ्या तर सगळ्याच मुवमेंट अशा जवळच्या आहेत, पण सगळ्यात फेवरेट ती मुवमेंट आहे जेव्हा मी अंडर-19 ला म्हणजे फर्स्ट टाइम मी सिलेक्ट झालेलो मुंबई टूर साठी. आणि पृथ्वी शॉ एकदम असा म्हणजे अंडर-16 वगैरे असेल तर तो आमच्या टीम मध्ये होता. सरफराज आमच्या टीम मध्ये होता. मुंबईच्या टीम सोबत टूरला जाणे ती माझ्या सगळ्यात जवळची मुवमेंट. आणि दुसरी एक जवळची मुवमेंट आहे नॅशनल क्रिकेट क्लब. म्हणजे माझं असं ड्रीम होतं की नॅशनल क्रिकेट क्लबला संपूर्ण क्रिकेट खेळणं. आणि
ते ड्रीम आता म्हणजे फुलफिल तर नाही होणार, कारण तो क्लब मी सोडलेला आहे ना. पण एक तो ड्रीम आहे इकडे नॅशनल क्रिकेट क्लब आणि आता DTDC. म्हणजे ती टीम आमची अशी आहे ना DTDC, की तुम्ही कितीही डाऊन असाल ना तर तुम्हाला कसं वरती आणायचं, तुमचा परफॉर्मन्स कसा वरती आणायचा, कोच, कॅप्टन, मॅनेजमेंट आणि सर्व टीम, त्यांना सर्वांना माहिती आहे की ह्या प्लेअरला कसं वरती आणायचं. आणि एक टीम बॉन्डिंग काय असतं ना, ते गेले 4 वर्ष मी ह्या टीम कडून शिकलो. सुपर. आता सर शेवटचा प्रश्न विचारेन, जर एखादा तरुण खेळाडू अजिंक्य बेलोश यांना ऐकत असेल तर त्यांना काय मेसेज द्याल? कारण सध्याच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवाव्या लागतात. एकच मेसेज आहे सर्व तरुण पिढीला, ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे किंवा क्रिकेट आवडीसाठी सुद्धा खेळायचं आहे. जर आवडीसाठी खेळायचंय तर ग्राउंडवर जाताना कोणत्याच प्लेअरला असं कमी लेखू नका, कारण एखादा प्लेअर कोणत्या इंटेन्शनने ग्राउंडमध्ये येतो हे आपल्याला माहिती नसतं. आणि जर प्रोफेशनल म्हणून खेळत असाल तर प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा, कारण तुम्हाला आज संघाच्या बाहेर बसवलंय, भले तुम्ही 12 मध्ये पण नाहीये, 13वा 14वा 15वा, पण तुम्ही कधी 12वे व्हाल. 12व्या नंतर तुम्हाला 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. कधी बॅटिंग नाही मिळणार, कधी बॉलिंग नाही मिळणार, पण ज्या वेळेस जी संधी मिळेल ना त्या प्रत्येक संधीसाठी रेडी राहा आणि प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा, ती काही असो, तिथे 100% द्या. त्यानंतर जे काही होईल ना ते मग तुमच्या परफॉर्मन्सवरती असेल. जर नाही झाला तर नाराज नाही व्हायचं, परफॉर्मन्स नाही झाला तर कधीच नाराज नाही व्हायचं, कारण दुसरा दिवस हा परफॉर्मन्स करण्याचाच असतो. कारण दुसऱ्या दिवशी आपण प्रॅक्टिस करणार आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा परफॉर्मन्स करण्याचा दिवस आहे. त्याच्यामुळे हे सर्कल चालूच राहणार. त्याच्यामुळे 100% प्रत्येक दिवशी द्या, मॅच असो किंवा नसो. ती गोष्ट जर तुम्ही ठरवली आहे तर ती गोष्ट करायचीच आहे तुम्हाला. ज्या प्रकारे अजिंक्य बेलोशे दादाने उल्लेख केला की तुम्हाला परिश्रम करावेच लागतात, जर तुम्ही ठरवलंय तर ते तुम्ही यश प्राप्त करू शकता. मित्रांनो, ज्या प्रकारचा त्यांचा संघर्ष, ज्या प्रकारचा त्यांची टोटल क्रिकेटची जर्नी, एक सामान्य कुटुंब ते वानखेडे स्टेडियम पर्यंतचा प्रवास त्यांचा अगदी प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरलाय. आज त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला. अजून दादा, तुझ्या बहुमूल्य वेळेसाठी थँक्यू सो मच. धन्यवाद. जिंकत राहा, शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा. कशी वाटली आजची चॅम्पियन स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पुढची चॅम्पियन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅम्पियन टॉक्स विथ लवचे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.